नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आपण श्री सत्यनारायणच्या कथेला सुरुवात केलेली आहे. मागील 3 अध्याय पूर्ण झाले. आजचा 4था अध्याय. चला तर 4थ्या अध्यायाला सुरुवात करूया. श्रोते हो, ऐका. साधूवाण्याने आपणास वाटेत विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास गेला. तो साधूवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासा वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधूवाण्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. हे साधू, या तुझ्या नौकात काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाणी यांनी भरलेली आहे. असे साधूवाण्याने उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान प्रभू तेथून निघून गेले व तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसलेले संन्यासी दूर गेल्यावर साधूवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधूवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाणी पाहून तो साधूवाणी मूर्छा येऊनच जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधूवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास श्राप दिला त्यामुळेच हा सर्व काही प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जावे, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होईल. असे जावयाचे भाषण ऐकून साधूवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला. महाराज, मी जे आपल्या जवळ खोटे बोललो त्या अपराधाची मला क्षमा करा, असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधूवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यासी वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधूवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परांगमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे ऐकून साधूवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधूवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणीन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधूवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधूवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधूवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले. तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधूवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधूवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधूवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव,
व पुष्कळ द्रव्य यांसह साधू आणि जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूतांचे वाक्य ऐकून आनंदित झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेचच पती दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाकीन होऊन ती रडत भूमीवरच पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधू आणि नावाड्यासह हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा काय अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणाचे नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुक्त झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने माझी मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करेन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधू, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात काही शंकाच नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधू आणि अतिशय आनंदित झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधू आणि धन व बांधव यांसह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूचे सत्यलोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील हा 4था अध्याय येथेच पूर्ण झाला. बोलो श्री सत्यनारायण भगवान की जय.